नमस्कार मंडळी सर्वांना. तर आज आहे मंगळवार आणि आता आंबे चालू झाले. तर हा माझा पहिलाच आमरस आहे. तर आता धोंड्याचा महिना पण चालू आहे, पण आपल्याकडे काही जवाई वगैरे येणार नाही, कारण की आपल्याला सक्का म्हणजे असा कोणी जवाई नाहीच आहे. तर आज जेवणामध्ये बेत आहे आमरस आणि शेवग्याची शेंगाची भाजी. आणि मला पुरी वगैरे काय आवडत नाही, तर पुरणाची पोळी करायचं म्हटलं तर दोन्ही पण गोड गोड होतं. त्याच्यामुळं मी आज साध्याच पोळ्या बनवणार आहे. तर बघत राहा समोर व्हिडिओ, काय काय बनवते मी आणि कसं कसं बनवते. तर मी आता पोळ्याचं पीठ चुरून घेते अगोदर, आणि रस काढायचा आहे मिक्सरमधनं बारीक, पण घेतला तो अगोदर गार करायला ठेवला आहे फ्रीजमध्ये. तर म्हटलं फ्रीजमध्ये गार झालं की अजून छान लागतो, म्हणून पहिल्यांदा पोळ्याचं पीठ चुरून घेते मी. तर आता करते बघा मी पोळ्या. हे बघा ह्या पोळ्या करते मी गॅसवर पण एक ठेवलेली आहे. मोठा गॅस करते. झाला का मोठा गॅस? तर एवढं गरम होतं पायाचं कम नाही उन्हाळा असल्यामुळे. तर या अशी पोळ्या करते मी. एका हातानेच लाटते, कारण की एका हाताने मोबाईल पकडलेला आहे. अगोदर थोडीशी पोळी लाटून घेतली, परत आता लाटते. आणि ही शेकती पोळी. आंब्याचा रस गार होईपर्यंत थोडंसं त्याला फ्रीजमध्ये ठेवलं गार व्हायला. मी आता कांदा कापून घेतला आहे भाजीसाठी. हे बघा कांदा कापून घेतला आहे, ती तव्यावर टाकते लाल होण्यासाठी. तर असा बारीक गॅस ठेवला बघा, बारीक गॅस आहे. बारीक गॅसवर कांदा टाकला आणि आता टाकते तेल आणि याला हलवून घेते. कांद्यामध्येच मी हिरव्या मिरची पण लाल झालेल्या आहे, 4 मिरच्या घेतल्या, याच्यातच टाकते भाजायला तव्यावरती. गरमीन तर हालबे हाले. हे बघा कसं घाम येते. तर ग्रेव्हीसाठी मी घेतले आता हा आहे कोथिंबीर. मला दाखवते. कोथिंबीर, कांदा, मिरची, अद्रक आणि लसूण. तर साध्या पद्धतीनेच बनवणार आहे मी भाजी. जास्त काय हे बनवणार नाही ग्रेव्हीसाठी, कारण की एकटीची भाजी करायची, जास्त काही ग्रेव्ही लागत नाही. त्याच्यामुळे काही मसाला पण टाकणार नाही, कारण की आता खूप गरमी आहे आणि ती उष्णता आपल्याला जाणवते खडा मसाला वगैरे टाकला तर. म्हणून थोडंसंच घेतलेलं आहे मी. हे बघा परत दाखवते एकदा. लसूण, कोथिंबीर, अद्रक, कांदा आणि हिरवी मिरची. तर मी आता भाजीसाठी कुकर ठेवून घेतला गॅसवर आणि टाकून घेते तेल. हे असं एक उघडे तेल टाकते मी. परत थोडंसं टाकते. आणि इकडे मसाला पण वाटून घेतला आहे, हे बघा. आणि हा पण एक मसाला आहे, हळदी मसाला आहे. परत आता हे तेल गरम झालं, त्यात टाकते मी जिरे. तेलामध्ये टाकते जिरे. तेल चांगल्या प्रकारे गरम झालं आणि त्यात टाकते हा मसाला बारीक केलेला मिक्सरमधला. मसाल्याला होऊ देते आता चांगल्या तेलामध्ये. तर आपला मसाला झालेला आहे बघा, मस्त तेल सुटलेले आहे मसाल्याला छान. हे बघा आपण जे ग्रेव्हीसाठी वाटण केलं होतं ना, ते चांगलं झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये टाकते हा आपला मसाला, घरचा मसाला आहे, एव्हरेस्ट मसाला आहे. आणि हळद. याला पण चांगलं तळून घेऊ आपण.
मिक्सरच्या वाटणामधलंच पाणी आहे ते टाकून घेते. याला बी चांगलं होऊ देऊ. हां, आपण मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकलं होतं आणि परत बघा आता छान मसाला झालेला आहे आणि पाणी सुटलेलं आहे त्याला. सॉरी, तेल सुटलेलं आहे, पाणी सर्व आटलेलं आहे त्याच्यामधलं. आता टाकते मी त्याच्यामध्ये शेवग्याची शेंगा. या अशा इकडं धुवून घेतलं म्हणजे पाण्यात चांगलं स्वच्छ शेवग्याची शेंगा बरोबर पाण्यात. आता ह्या टाकते मी वाटणामध्ये. त्याला पण चांगलं खालीवर करून घेऊ आपण मसाल्यामध्ये मिक्स. परत आपण थोडंसं पाणी टाकू तेच वाटणाचं आणि परत थोडंसं मसाल्याला होऊ देऊ म्हणजे पूर्ण एकजीव होतं चांगलं. वास तर छान सुटलेलं आहे मस्त मसाल्याचा. ही भाजीमध्ये पाणी टाकते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. बस ओके. थोडंसं शिजायला पण पाणी लागेल त्याच्यामुळे थोडंसं जास्त टाकलं मी. मस्त छान. आणि आता लावून घेते मी कुकरचं झाकण. मस्त तरी सुटली बघा, त्याच्यातलं पाणी आटेल. तर उकळी बी फुटायला लागली थोडी थोडी. बारीक बारीक दिसत असेल तुम्हाला एकदम. पटकन झाकण लावून देते मी. झाकण लावून लागलं उघडलं लागलं. तुम्ही बघा एकाच चेहऱ्यावर दिसते इथं. आता हा आंब्याचा रस बारीक करून घेते मी. ओ मा पडला जरासा मिक्सरच्या भांड्यात. शीट पडला खाली. तर आता काढून घेते मी हा आंब्याचा रस भांड्यात. तर रस बघा किती मस्त छान घट्ट झालेला आहे बघा. एकदम कापून आंब्याचा रस केला मी हा लालबागचा. खूप छान रस झालेला आहे. आणि याच्यात मी पाणी बिलकुल नाही टाकणार आहे कारण की पाणी टाकलं की टेस्ट बिघडते त्याची. चवीला नाही लागत. छान मस्त झालेला आहे रस. एकदम घट्ट छान. खायची इच्छा होती, पटकन खा वाटत ते. आता आपलं जेवण बनवून तयार आहे. तर शेवग्या शेंगाची भाजी, आमरस आणि पोळ्या. किती मस्त छान दिसते शेवग्याच्या शेंगाची भाजी. या मंडळी जेवण करायला खाऊन बघते मी आमरस पहिला घास. मस्त छान झालं आहे आमरस. आता भाजी खाऊन बघते. छान तरी वगैरे आली भाजीवरती शेवग्याच्या शेंगाच्या. छान झाले. मटणासारखी टेस्ट आली मस्त छानपैकी. तर या जेवण करायला मंडळी. आणि हा ब्लॉग मी इथे संपवते. कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय. जेवण करते मी आता.